मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. ग्रामस्थांना, तरुणांना, भजनी मंडळाला, या कार्यक्रमाचे आयोजक, मार्गदर्शक या सगळ्यांच्या चरणावर तुम्ही साष्टांग प्रणिपात करेल की तुम्ही 25 वर्षाची परंपरा अखंड चिंतन विठोबाची या न्यायाने या ठिकाणी सुरू ठेवली. नाही तर मग आमच्याकडे सप्ताहाचं एक सूत्र आहे. विको कमी करा थोडा. आमच्याकडे सप्ताहाचं एक सूत्र आहे. 5 सप्ताह गुन्हेला गावाची एक निवडणूक बरोबर सप्त्याचा सत्यानाश. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावी आम्हासी, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल 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 ताडी वाजवा, भजन करा. महायोगपीठ तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्र हे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भजतेजमस्फुरदिक् प्रदेशं. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ्यमूर्ति भजे ज्ञानदेवं. समाधिस्थ्यमूर्ति भजे ज्ञानदेवं. समाधिस्थ्यमूर्ति भजे ज्ञानदेवं. जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरुंची नमस्कारोनी आता. ओम नमो जाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्यात्मरूपा. देवा तोच गणेशु सकलार्थमती प्रकाशु. मनी निवृत्तिदा स्ववधारी जोजी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. श्री चरण संताजी, श्री चरण संताजी. पांडुरंगा करू प्रथम नम दुसरण संताजी त्यांच्याकृपादान करू म्हणून सरकार नाकडे तुमचा क्लोज पाहून झालं मी कडून बोलतो. माझी आज पूर्व मासिक पंढरपूर दर्शन मानतो बेटी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची. करारविंदेन पदारविंदम, मुखारविंदे विनवेशयंतम. वटस्य पत्रस्य पुटे शयानम, बालमुकुंद मनसा स्मरामि. भजे व्रजकमंडनम समस्त पापखंडनम, स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. स्पिच्चगुच्छमस्तकं सुनाद वेणुहस्तकं, अनंगरंग सागरम. नमामि कृष्णनागरम, नमामि कृष्णनागरम, नमामि कृष्णनागरम. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरंतं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. वचनायका कमळापती माझ्या रंगाची विनंती करतो. कधी गाडी आपण कधी गाडी आपण सावे जवळे. सेवे लागे सेवक झालो तुमचे लागलो निज चरण. हो स्वामी तुका या देवा यावरीन करावा वेर. कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जीवाळा. ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दर्शन हरे तापसरा बाबती सुखरूप ज्ञानोबा माझा. धन्य धन्य मुक्ताबाई, 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 धन्य धन्य मुक्ताबाई. तुमच्या चरणी माझे डोळे, तुमचे चरणी माझे डोळे, चरणी माझे डोळे, चरणी माझे डोळे. माझा केला माझा केला माझा केला
धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करीवर धस्ते मजवरी आदिनाथ अनुग्रह नाथासी दिदला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या हिची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायना आवडी हिची माझे सर्व जोडी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीसाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कडे झाले देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्रात जनक छत्रपती शिवरायांचे गुरुदेव मान्य संतमान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरायांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेशप्रिय साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर उपसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्य पावन क्षेत्र कंडारी बुद्रुक या ठिकाणी साधू संतांच्या पदस्पर्श पाहून झालेली भूमी सालाबाद प्रमाणे चालत राहिला अखंड हरिनाम कीर्तने सप्ताह तथा रौप्य महोत्सवी वर्ष 25 वर्ष आपल्या या सोहळ्याला 2 तप पूर्ण झाले. 3ऱ्या तपाला सुरुवात झाली. रौप्य महोत्सव रजत जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. गेल्या 25 वर्षापासून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. 25 वर्ष सप्ताह टिकवून ठेवणं इतकी सोपी गोष्ट नाही. लग्न करणं सोपं आहे पण बायकोचा स्वभाव सांभाळता सांभाळता नाकी नव येतं. लग्न करणं सोपं आहे पण ते बिना फारकतीचं शेवटाला नेणं कठीण आहे. नोकरीला लागणं विशेष नाही, नोकरी 58 पर्यंत टिकवून ठेवणं विशेष आहे. परमार्थाला लागणं विशेष नाही, परमार्थ 25 वर्ष टिकवून ठेवणं विशेष आहे. ग्रामस्थांना, तरुणांना, भजनी मंडळाला, या कार्यक्रमाचे आयोजक, मार्गदर्शक या सगळ्यांच्या चरणावर तुम्ही साष्टांग प्रणिपात करेल की तुम्ही 25 वर्षाची परंपरा अखंड चिंतन विठोबाची या न्यायाने या ठिकाणी सुरू ठेवली. नाहीतर मग आमच्याकडे सप्ताहाचं एक सूत्र आहे. विको कमी करा थोडा. आमच्याकडे सप्ताहाचं एक सूत्र आहे. 5 सप्ताह गुन्हेला गावाची एक निवडणूक बरोबर सप्त्याचा सत्यानाश. एवढ्या वर्षापासून ही परंपरा आपण चालू ठेवली मायबाप हो. मला हीच सेवा ग्रामस्थांच्या वतीनं, भजनी मंडळ आयोजकांच्या वतीनं, श्री हरिभक्तीपरायण बळीराम महाराज ढाकणे महाराजांच्या वतीनं मला ही सेवा बऱ्याच दिवसा अगोदर त्या ठिकाणी देण्यात आली. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक असतील, नियोजक असतील लक्ष्मण महाराज कराड, बळीराम महाराज आणि महाराष्ट्रातली सगळी गुणीजन महाराज मंडळी. संपुष्ट महाराष्ट्रामध्ये ज्यांचं सुपरिचित म्हणून ज्यांची ओळख त्या ठिकाणी सगळे आमचे जेबा भावाचे माझे ज्येष्ठ गुरुबंधू मंडळी श्री हरिभक्तीपरायण भगवान महाराज गाडेकर, भजन सम्राट, तसेच श्री सोपान महाराज जाधव संगीत विशारद आळंदी, श्री कृष्णा महाराज सुरळकर तपोवन, श्री गजन आणि ज्यांना मृदंग वाजवताना मुळीच कंटाळा नाही तसे आमचे हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य गजानन महाराज मुळक. मुळीच कंटाळा नाही अशी मुळक. ही सगळी जीवाभावाची प्रेमाची या ठिकाणी ही मंडळी आहे. महाराष्ट्रात सुप्रचित बऱ्याच ठिकाणी आमच्या गाठीभेटी होत असतात. माझ्यासोबत माझ्या संगीत भागवतातले माझे सहकारी संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण सुजत महाराज जळगाव यांची उपस्थिती आहे. तसेच अमृत महोत्सवी वर्ष बाळकृष्ण महाराज यांचा देशगावाने या ठिकाणी सुरू आहे. आमची भागवताची कथा आहे. गेल्या 75 वर्षापासून ते सोहळे त्या ठिकाणी साजरे होत आहेत. गेले मागचे 6 वर्ष आमचं कालाचं कीर्तन होतं आणि मग सगळ्या आयोजकांनी सांगितलं ग्रामस्थांनी महाराज पुढच्या वर्षी आपल्याला भागवताची कथा आयोजित करायची आहे आणि तिथेही भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा त्या ठिकाणी 75 अमृत महोत्सव साजरा होत आहे. माझ्यासोबत या ठिकाणी आपल्या गावचे जावई चंदू आमचे गणेश भाऊ बोंडारे. सासऱ्याचं घर म्हणजे स्वर्गातला, मृत्यू लोकातलं स्वर्ग. स्वसुरग्रही निवासाम स्वर्ग तुल्य नरानाम असं म्हणतात सुभाषितकार. आणि भाऊ माझ्यासोबत आलेत. साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे, फार गोळ आहे. ऑपरेटिंग करणाराही खूप गोळ आहे. जसं पाहिजे, जसं कीर्तनाला पोषक वातावरण पाहिजे तसे आमचे भाऊ सोमनाथ ना, त्यांची साऊंड सिस्टीम. सगळे टाळकरी चोपदारापासून विनेकऱ्यापर्यंत एक एकाहुनी बळी रे. एवढ्या संख्येनं आपण उपस्थित राहिला धकाधकीच्या धावपळीच्या कॉम्पिटिशनच्या स्पर्धात्मक युगामध्ये. एवढ्या संख्येनं तुम्ही रात्री 9 वाजता एवढ्या थंडीत येऊन बसला, तेही घरातले सगळे चॅनल विसरून.
त्याबद्दल तुम्हालाही मनापासून धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला बळीराम महाराजांचा आग्रह होता आणि बळीराम म्हटलं की बळीराम दादा. बळीराम दादाला तर कृष्णही घाबरायचा. सेवके करावे सांगितले काम आज मागणी आहे. वारकरी संप्रदायाचा दंड काय नियम आहे, प्रोटोकॉल आहे. पहिला दिवस नामपर, दुसरा भक्तीपर, तिसरा संतपर, चौथा उपदेशपर, पाचवा अद्वैतपर, सहावा अद्वैतपर, सातवा मागणी, आठवा काला. ही वारकरी संप्रदायाची असणारी संत परंपरा आणि त्या परंपरेचे पायिक आपण या पायिकत्वाला आपण त्या ठिकाणी अनुसरून आजचं मागणीचं चिंतन भगवान परमात्म्याच्या चरणी संत भगवान बाबा आणि वामन भाऊंच्या चरणी या ठिकाणी समर्पित करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. संत कधी मागत नाही, जे मागतात ते संत नाही. ह्या अभंगात तुकोबा स्पष्ट मागणी मागतायत. चारही चरणात मागणे आहेत. तुझा विसरण व्हावा, हिची माझी सर्व जोडी, मुक्तिधन संपदा नको आणि सुकानं गर्भवासात घाल. असे 4 प्रकारच्या मागण्या जगद्गुरु तुकोबरा या अभंगातून करतायत. संत कधी मागत नाही, जे मागतात ते संत नाही. तुलसी कर करे करतल कर ना करे, जिस दिन करतल कर करे उस दिन मरण भले. काही मागण्या मानुचित, वडिलांची रीत जाणी तसो. भिक्षा पात्रा उलंबिने जडो जिने लाजीरवाने. महाराज म्हणतात संत कधी मागत नाही, पण संत कोण तेच मोठी पंचायत आहे. सध्या संत म्हणायचं कोणाला तीच मोठी पंचायत आहे. आणि मायबापा हो, ज्यांच्या मुखारविंदातून आपण भागवताची कथा श्रवण करीत आहात ते माझे परमस्नेही, रामकथा आहे का, माझे ज्येष्ठ गुरुबंधू, आमचे दोघांचे भावासारखे संबंध आहेत. संतोष महाराज आढावणे, कुंभारीचे कंडारीमध्ये रामकथा आहे. महाराजांचे माझे अनेक गेल्या 15 वर्षापासून संबंध आहेत, भावासारखे संबंध. अत्यंत गोड सालस, सगळ्यांना सुपरिचित असं महाराष्ट्रातलं हे गोड व्यक्तिमत्व महाराजांच्या मुखातली आपण रामकथा श्रवण करीत आहात. विठ्ठल विठ्ठल. नेमकं संत म्हणायचं कोणाला तीच मोठी पंचायत. त्यासाठी संत झाले कलित बहुत. टिळा टोपी उंच दावी जगी मी एक गोसावी. एक सांगू तुम्हाला मावल्या, खरा साधू सीतामाईला ओळखता आला नाही. खरा साधू सीतामाईला ओळखता आला नाही तर आपल्या शांताबाईला ओळखता येईल का? सीतामाईला जगज्जननी, तिला साधू ओळखता आला नाही. संत म्हणतात कोणाला? साधू. 6+धू = साधू. ज्याने 6 धुतले काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, षड्विकार, ज्याने 6 धुतले त्याला साधू म्हणतात. साधू म्हणतात कुणाला? जिसके पास छाता नहीं, जिसके पैर में जूता नहीं, जिसका बैंक में खाता नहीं, जिसका परिवार से नाता नहीं, उसे कहते साधु. साधु म्हणतात कुणाला? जिसके तन पे कपड़ा नहीं, वचन में लफड़ा नहीं, किसी से झगड़ा नहीं, त्याला म्हणतात साधु. साधु म्हणतात कुणाला? अमीरी गरीबी नहीं, घर में टीवी नहीं, बीवी नहीं और नाश्ते में जलेबी नहीं, उसे कहते साधु. साधूची एक परिभाषा आहे. संत न होती जगा माणसाच्या सारीखे. 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 कधी नवे पैगा कधी नवे पैगा जगा माणसाच्या सारीखे. संत नव्हती जगा माणसाच्या सारीखे. संत नव्हती जगा माणसाच्या सारीखे. संत नव्हती जगा माणसाच्या सारीखे. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून नये लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारीके. संत म्हणतात तरी कोणाला? सध्या लोक कोणालाही साधू समजायला लागले. तुम्ही राम रहीमलाही साधू समजले होते. जिंदगी एक जंग है जब तक बीवी संग है. सीता से प्यार किया राम बन गए, राधा से प्यार किया श्याम बन गए, जबरदस्ती प्यार किया हराम बन गए. जबरदस्ती प्यार किया तो हराम बन गए, चोरी चुपके प्यार किया तो राम रहीम बन गए. चोरी चुपके प्यार किया तो राम रहीम बन गए, कोई मिला ही नहीं तो बाबा रामदेव बन गए. साधू
मुक्ताबाई सांगतात साधूची परिभाषा. संत तोची जाना जगे, 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 संत तोची जाना जगे. दया क्षमा जाने अंगी, लोभ तनय मना, लोभ दया क्षमा जाने अंगी, दया क्षमा जाने अंगी, लोभ तनय मना, लोभ तनय मना, लोभ तनय मना, लोभ तनय मना. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, दया क्षमा जाने अंगी, दया क्षमा जाने अंगी, दया क्षमा. संत तोची जाना जगी, दया क्षमा जाने अंगी, दया संत तोचे जाणा जगी, दया क्षमा ज्याच्या अंगी, लोभ हंता नाही मना जगी, विरक्त तोचे जाणा इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुख्य मिथ्या कल्पना मागे सारांत ताटी उघडा. ही साधूची परिभाषा आहे. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. मेहनती काही टाना टोना. तुम्हाला तर फक्त माहिती पडलं पाहिजे कोणीतरी नवीन साधू आला, चमत्कारिक साधू आला, सुटले लोक. आमच्याकडे मागे चादरवाला बाबा आला होता. चादर टाकली की रोग जायचा. लोकांनी अशी गर्दी केली, त्याची चादरच फाडून फेकली. लोक आहे ते भावनगरला की म्हातारी आली होती मागे, आठवतं का तुम्हाला? नुसती हात फिरवायची. अरे झालं काय तुम्हाला? ज्ञानोबा तुकोबाराची लेकर आहेत आपण. तुम्हाला कधी यांनी सांगितलं ना भोजकर महाराजच्या पायाला हात लावला पैसे सापडत्या, लोक रात्यातून तंगड तोडून नेतील. सकाळी बाबू लंगड्याच. साधूची एक परिभाषा आहे मायबाप. लोभ हंता नाही म्हणा जगी, विरक्त तोची जाणा, त्याला साधू म्हणतात. उन्हाळ्याचे दिवस आहे, आमराई आहे, लेकरांना सुट्या आहेत मे महिन्यातल्या. त्या आमराईमध्ये एक साधू बसलेला, ध्यान लावलेला आहे, ध्यानस्थ बसलेला आहे. मुद्रा ते 5वी लावून या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरिदिशी या बोधावरती आरूढ होऊन त्या आम्रवृक्षाच्या छायेमध्ये तो साधू ध्यानस्थ बसलेला आहे. लेकर आमराईमध्ये गेलेत. कैरी खायची इच्छा झाली. एकाने दगड उचलला, झाडाला भिरकावला. तो आंब्याच्या फळाला न लागता त्या महात्म्याच्या कपाळाला जाऊन बसला. फार दिवशी दगड बसला डोळ्याच्या वरती. बळा 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 रक्त वाहू लागलं. त्या पोराचं लक्ष गेलं, समोर एका महात्म्याला दगड लागला. पोरं धावत गेले. त्या पोरानं हात जोडले, बाबा बाबा मी वारकऱ्याचं लेकरू आहे, मी साधूची कधी टिंगल केली नाही. बाबा माझ्या घरात तसं वळण नाही आहे, पण साधू आत महात्मा आहात. बाबा नजर चुकीनं तुम्हाला दगड लागला. खरं तर मी आंब्याला मारला होता, फळ तोडायचं होतं, पण नजर चुकीनं तुम्हाला लागला. बाबा बाबा लई यातना होत आहेत ना. त्या महात्म्याच्या डोळ्याला डोळे उघडले. गाडगाड 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 अश्रूंच्या धारा लागल्या. पोरगं ओशाळलं, हात जोडले. बाबा जी म्हणाल ती शिक्षा द्या. बाबा तो दगड मला मारा, माझ्या डोळ्यावरती मारा, माझ्या कपाळावरती मारा. एका महात्म्याला, एका संन्यासाला मी दगड मारला. खूप मोठा प्रमाद घडला. बाबा बाबा मी जाणून बुजून नाही हो मारला, नजर चुकीनं लागला हो बाबा. बाबा यातना खूप होत आहे. तो महात्मा म्हटला, नाही रे बाळा. मग बाबा तुमच्या डोळ्यात अश्रू का येत आहेत? यातना होत आहेत, दुःख होत आहेत, खूप त्रास होतोय ना? म्हणले नाही रे बाळा,
मग बाबा तुम्ही रडता का, डोळ्यात अश्रू का आले? त्या महात्म्यानं सांगितलं, अरे मला दगड लागला म्हणून रडत नाही, जखम झाली म्हणून रडत नाही, रक्त वाहतं म्हणून रडत नाही. मग तुम्ही या झाडाला दगड मारता तर दगडाच्या मोबदल्यात ते झाड तुम्हाला फळ देतं. तू भल्या माणसं, तू मला दगड मारला पण तुला देण्याकरता माझ्याकडे काहीच नाही, मला याचं वाईट वाटतं. याला साधू म्हणतात. लोभ हंता नाही मना, जगी विरक्त तोची जाणा, इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. ते संत, ते संत कधीच मागत नाही, देवाकडे कधीच काही मागू नका. तुम्ही मागाल आणि तो देईल, तो इतका संकुचित नाही. काही ठिकाणी मागणारे अधिकारी तर देणारा अधिकारी नाही, देणारा अधिकारी तर मागणारा अधिकारी नाही, काही ठिकाणी देणाराही नाही मागणाराही नाही. इथे देणारे अधिकारी मागणारे अधिकारी. काही ठिकाणी देणारा अधिकारी असतो, मागणारा अधिकारी नसतो. काही ठिकाणी मागणारा असतो पण देणारा नसतो. एक ग्रस्त मंदिरामध्ये गावामध्ये यायचा, गावात मंदिर आहे, सगळे लोक संध्याकाळी आरतीला एकत्र यायचे. एक गरीब माणूस, दुबळा माणूस त्या ठिकाणी यायचा. बाकीच्या लोकांनी त्याला उस्कर म्हणले, पाळ मंदिरात पाय टाकला तंगड मोडून टाकेल. तो म्हणला सबके लिए खोला, म्हणले शांतपणा करायचं नाही, तत्वज्ञान तिकडे सांगायचं. पाय टाकायचं नाही मंदिरात. अरे म्हणले देव सगळ्यांचा असतो, म्हणले शांतपणा करायचं नाही. माझ्या बापाने त्याला ते पत्र दिले होते, तुला माहिती का? पाय ठेवायचं नाही, मोडून टाकेल. दुर्बळाचे कोण जगी मानतो वचन, गरीब माणूस वाईट वाटलं की मंदिरात येऊ देत नाही. गावात राहून फायदा नाही. त्याने गावाचा त्याग केला, जंगलात गेला. जंगलात त्याने पाहिलं एक पडकं मंदिर, उपेक्षित मूर्ती, तिथे घाण साचलेली आहे. सगळं मंदिर त्या ठिकाणी भुंगलेलं आहे. याने विचार केला, ईश्वरा सर्वभूतानां, देव सगळ्या ठिकाणी विठ्ठल जडीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आजम्या दृष्टीने पाहिला, यहा महा जहा तहा मचपुचो कहा का कनकन में भगवान, देव नटला नाना परी भरून उरला सर्वा घटीराम. देव सगळ्या ठिकाणी, जडीस्थळी काष्टी पाशाने आहे वनमाळी जेथे तेथे. देव सगळ्या ठिकाणी आहे की नाही, लाकडामध्ये, माणसामध्ये, जनावरांमध्ये, 2 पायाच्या, 4 पायाच्या, 6 पायाच्या, 8 पायाच्या, 10 पायाच्या, बिना पायाच्या, भरपूर पायाच्या, बदबद पायाच्या. देव आहे की नाही? लाकडात देव आहे की नाही? विठ्ठल जळी तळी भरला, इथं ठाव नाही उरला, चित्या पाहिला विठ्ठल जळी तळी भरला, इथं ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. विठ्ठल जळी तळी भरला, इथं ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. विठ्ठल जळीच तडी भरला, रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. सर्वा घटीराम देह दे, एक सूर्यप्रकाश कसं असतं. देव सगळ्या ठिकाणी आहे, लाकडात आहे, अग्नीत आहे, माणसात आहे, जनावरांमध्ये, पाण्यात आहे. विठ्ठल विस्तारला जनी, विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. विस्तारला जनी, विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी विठ्ठल विस्तारला जनी. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.